हाय गाईज, अनुज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही तारळ्याला आलेलो आहे. तारळ्याच्या धरणाला चाललेलो आहे आम्ही सगळे. हे बघा, इथं आंब्याचं झाड आहे. इथं मावशी म्हणते आंबे काढूया का, खरं आंबे हाताला येत नाही. आता आम्ही जिथं चाललोय तिथं पुलाचं काम चालू आहे. पुलाचं काम चालू असल्यामुळं पाणी अडवलेलं आहे. त्यामुळे जरा जपून जायला लागतंय. आम्ही सगळे चाललेलो आता. आम्ही नदीला जाणार आहे. नदीकडनं आम्ही धरणाला जाणार आहे. आम्ही नदीला कपडे धुवायला चाललोय. ही मम्मी इथं मावशी कपडे घेतले. दीदी काका पडून यायला आम्ही शेतातनं चाललेलो आहे. आजूबाजूला सगळी शेती आहे. घरांचे बांधकाम वगैरे, गाई म्हशी गोठे, छान वाटतंय वातावरण. छोटी छोटी मुलं इथं आंघोळ करायला आलेली आहेत. इकडे चाललोय आम्ही आता नदीच्या कडेकडून चाललोय. इथं मासा दाखवलाय काकाने एक आपल्याला. खूप मोठा मासा आहे. आजूबाजूला पण खूप मासे आहेत. छोटे छोटे मासे पण आहेत ते. इकडे पुलाचं बांधकाम चालू आहे. इकडं आणि धरण इकडं आहे. आजूबाजूला असं गाव आहे, शेती वगैरे आहे इथं. हे इथं आमचे काका येऊन बसलेले आहेत. तुला पाणी वाहतं इकडं. काका गेले पुढं. मी दीदी चाललोय आम्ही. पोचलोय आता आम्ही. जवळ आलोय धरणाच्या. पाणी वाहतंय जोरात. मावशी काका पुढे गेले. पाणी दिसतंय. हे सापाचं कातडं बघून मावशी म्हणते सापाला पुनर्जन्म मिळालाय. तर बघा, इथं सापाचं कातडं पडलेलं दिसतंय आम्हाला. आता चाललोय आम्ही हळूहळू. आता आम्ही चाललेलो आहे. इथं झाडं आहेत मोठी मोठी खूप. तिथनं जरा जपून जायला लागतंय कारण शेती वगैरे आहे, नदी वगैरे आहे. त्यामुळे जरा बघूनच आवाज करत जायला लागते पायाचा. हे मध्ये मध्ये असे थोडे पाण्याचे प्रवाह आहेत. याच्यात पण छोटे छोटे मावशी आता कपडे धुवायला बसले. काका इथं सावलीत बसलेत. आम्ही चाललोय जरा पुढे धरण बघायला. पाणी इथं वाहतंय. पाण्याचा आवाज येतोय खळखळ. खूप मस्त आहे इथं धरण. धरणाचा एक दरवाजा दिसतोय का तुम्हाला? वाट जरा खडतळ आहे त्यामुळे दीदी यायला घाबरायला लागले. इकडं चलोय. पाणी वाहतंय इकडं. काका गेलेत पुढं. का पाणी किती छान वाहतंय. तुम्हाला जर कधी पाटण तालुक्यात यायला वेळ भेटला तर तुम्ही नक्की या धरणाला विजिट करा. का पाणी किती छान वाहतंय. तुम्हाला जर कधी पाटण तालुक्यात यायला वेळ भेटला तर तुम्ही नक्की या धरणाला विजिट करा. तिथं मावशी आणि दीदी पाण्यात खेळत बसले. इकडं मावशी बसले. दिसते का तुम्हाला? आणि काका इकडं पुढे गेलेत. काका म्हणले मासा दिसला तर तुम्हाला बोलवतो. पाणी बघा इथं. बघा मस्ती चालली. अच्छा, खूप जवळ आलेला आहे. मम्मी
आमची छोटीशी ट्रिप झाली असं वाटतंय आम्हाला. मस्त छान वातावरण आहे. इथं ऊन लागतंय खरं असं वाटत नाहीये की इथं ऊन लागतंय. मस्त गार हवेत. आलोय आता आम्ही. मावशी दिसते आम्हाला इथं. मम्मी दगड गोळा करते घरच्या फिश टँक मध्ये टाकायला. आम्ही धरणाकडून माघारी चाललोय आता मावशी जवळ. भिजून मजा करून झाली आमची. तिथपासून चाललोय आता आम्ही घरी. शेतातनं चाललोय घरी आम्ही आता. आंब्याची वगैरे झाड आहे तिथं. शेळ्या वगैरे. चाललोय आता आम्ही घरी माघारी. छान मस्त मज्जा करून झाली. मावशीने कपडे पण धुतली इथं. इकडं पुढं पाणी शांत आहे सगळं. धरणाच्या तिथंच पाणी वाहतंय. मी इथं दगडा उभी राहिले तर खूप भीती वाटते. पाणीचं खूप प्रेशर आहे. वाहतं पाणी आहे. ची झाड आहे तिथं. तर फणस बघा इथं. तुला शेती आहे तिथं. हे कणसं आणलेली आहेत. मस्त शेंगा खाते आम्ही. दीदी चालले इथं. इथं भुईमुगाच्या शेंगाचं ह्यांनी थोडे लागवड केली. मी जरा इथं उपटलेलं आहे. याला बघा शेंगा कशा आहेत. ताजं ताजं खायला छान वाटतं ना. इथून जवळजवळ गाव आहेत. तिथं वेगवेगळी ठिकाणं आहेत. सडा वाघापूर, मुरुड, उलटा धबधबा वगैरे. आम्ही घरी आलो. आता आम्ही घरी आता जरा सावलीत आल्यावर बरं वाटतंय. हे आंबे कणसं आणले. कच्चा आंबा आणलाय.